कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पुष्पा काकी, एवढ्या रात्रीच्या काकी कुठे गेल्या असतील? पोरींनी कुठे उचलून तर नसेल ठेवलं? नाही नाही, कुठल्याही परिस्थितीत तो लिंगोबा सापडायला पाहिजे. काकी, अहो इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय? अगं ते ना पाणी प्यायला आले होते. घशाला कोरड पडली ना म्हणून. पाणी पाहिजे होतं? अहो पण मी तुमच्या उशाला ठेवलं होतं पाणी. हा, ते संपलं ना म्हणून घ्यायला आले होते. हो पण पाणी तर इथे खाली आहे, तुम्ही वर काय शोधताय आता? सांगते अगं, काय झालं, पहिलं ना माझं जुनं पाणी प्यायचं तांब्याचं भांड होतं आणि आज त्या भांड्याने पाणी प्यायची लई इच्छा झाली होती. मग ते शोधत होते, जरा हिथं पाहिलं नाही मग वर चढले. आणि तसं बी तांब्याच्या भांड्याने पाणी पिलेलं चांगलं असतंय ना. हो काकी, पण चला खूप रात्र झाली, आपण झोपूया. हवं तर आपण उद्या सकाळी तुमचं भांड शोधूया. बरं बरं बरं, चल. चला या हा. या या, चला. हा. ऐक, सूर्या, बघू इथे खूप जोराचा झटका लागला का रे? नाही नाही लागलं. आणि असं बी हल्ली मला कशाचाच त्रास होत नाही. का? काकी आले ना
सूर्या तू पण ना, काकी आल्यापासून तू अगदी लहान मुलासारखा वागायला लागलास. जेव्हा लहान होतो तेव्हा मोठ्या माणसासारखं वागायला लागलं ना, म्हणून आता काकी आल्यावर ती हाऊस पूर्ण करून घेत. तुळजा, कसं असतं ना आयुष्य, आपण एखादं कोडं सोडवत आणलं आणि त्यातला एक जरी तुकडा राहिला तरी ते कोड सुटत नाही. आणि काकी आल्यापासून असं वाटतं की ते कोड सुटून या घराचं एक सुंदर चित्र तयार झालंय. सूर्या एक विचारू का? विचार की. नाही नको, राहू दे. अगं, माझ्याशी बोलायला तुला एवढा विचार करायला लागतो का आता? विचार की. नाही नको, राहू देत बाबा. नाहीतर तू पुन्हा म्हणशील की तुम्हा बायकांचा स्वभाव फार शंकेखोर असतो. त्यापेक्षा राहूच दे. तुळजा, अगं विचार की काय विचारायचंय, असं मनात नको ठेवूस. सूर्या, मला ना खूप प्रश्न पडतायत रे. काय झालं? काकी अशा अचानक इथे कशा आल्या? नाही म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नव्हतं याआधी. आणि हा वाडा सोडल्यानंतर काकांनी काकींनी काय केलं असेल रे? ती दोघं कुठे राहत असते? आणि आता असं अचानक काकींना इथे यावंसं का वाटलं असेल? आता त्यांना आपल्यासोबत का राहावंसं वाटत असेल? काका नेमके कसे गेले असते? आणि त्यातही काकांना जर त्यांची चूक लक्षात आली होती तर त्यांनी आपल्याला निरोप पाठवून आपल्याला त्यांच्यापाशी का बोलावून नाही घेतलं? तुळजा, जे घडलंय त्याचा विचार करून काय होणार आहे का? आणि हे बघ, मी माझ्या काही गोष्टी ठरवून घेतल्या. एखादा माणूस मी माझं मानलं ना की त्याचा खुल्या मनानं मी स्वीकार करतो, त्याचा जास्त विचार करत नाही बस. आणि माणसानं असं असावं, ज्या नात्यात विश्वास नसतो ना ते नातं कधीच फुलत नाही, कोमेजून जात. अरे वा, किती छान बोलायला लागलाय माझा नवरा. आवडलंय मला. आय लव्ह यू. बर, मला सोनाराकडे जायचं, धनुसाठी दागिनं करायला टाकलं, ते घ्यायला जायचं. चांगलंय, आत्तापासूनच तयारी. बरेच ऐन लग्नाला प्रेशर येणार नाही आपल्यावर. जा तू दागिने घेऊन ये. जा नाही, आपण दोघांनी जायचंय. चल. बरं ठीक आहे, आपण दोघे जाऊ, पण त्याआधी नाश्ता करून घे. ऐक ना, आपण बाहेर नाश्ता करू, मिसळ खाऊ. हा? नाही नाही नको. का? काकी ओरडतील आपल्याला. त्यांनी सगळं जेवण केलं. बरं ठीक, आवर. हे घे. काय चाललंय यांचं? काके, काय साफसफाई करताय तुम्ही? अरे यात्रा लांब आहे अजून. तुला शांत राहायचं सोडून कशाला काम करत बसली? पुरी करतील ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.